नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट लेसन नंबर 5 probability. Let us see what we are going to learn in this chapter. First of all, let us study what we are going to study here. Probability, the introduction. We are just introducing what is the probability. The second one is the sample space and the event. What are the sample space and what are the events? The third one is the random experiment and its outcomes, and the last one is the probability of an event. These are the 4 points we are going to learn in this chapter. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5 मध्ये आपण संभाव्यतेची ओळख, नमुना अवकाश कशाला म्हणता येईल आणि घटना काय आहेत याचा अभ्यास करता येईल आपल्याला. यादृच्छिक प्रयोग आणि मिळणाऱ्या निष्पत्ती आणि शेवटचा चौथा आकडा असेल घटनेची संभाव्यता. तर साधारणतः हा भाग आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया. थोडंसं इंट्रोडक्शन आहे, डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे. इथं आपल्याला जो भाग दिलेला आहे सुरुवातीला तो काय दिलेला आहे बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद दिलेला आहे. तर तो संवाद तुम्हाला साधारणतः बघता येईल. संभवतः, बहुतेक, अशक्य, निश्चित, जवळपास आणि 50% साधारणतः अशा काही शक्यता आपल्याकडे असतात. आपण बाहेर जरी गेलो तरी साधारणतः सांगत असतो की साधारणतः एवढं असेल तसे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचे आपण सांगत असतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. आउटकम्स, त्याला आपण आउटकम्स असं सुद्धा म्हणत असतो. एखादी निष्पत्ती काय असेल, काय निष्पन्न होईल. जसं आपण बऱ्याच वेळेस अशी काय उदाहरणं सांगत असतो, बाबा तुला मार्क किती पडतील, त्यावेळेस आपण काय सांगितलेले, संभाव्यता सांगितलेली असते. बाबा 100 पैकी पेपर आहे, तर प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळी त्याची संभाव्यता सांगत असतो. दीज आर द पॉसिबिलिटीज. आपण काय म्हणतो, शक्यता. त्याला आपल्याला काय म्हणता येत असतं, शक्यता. काय असू शकते शक्यता, ह्या शक्यतांचा अभ्यास करणे म्हणजे आपण काय करतोय बघा, प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करतोय. आता इथं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे बघा. काय म्हणतं, सोबतच्या चित्रात क्रिकेटच्या सामन्यासाठी नाणेफेक चालू आहे, त्यामध्ये कोणकोणत्या शक्यता आहेत. आता इथं काय होईल बघा, नाणे जर आपण एखादं फेकलं, सपोज वी जस्ट टॉस द कॉइन, देन व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. मग काय शक्यता मिळतील आपल्याला, इज देअर हेड ऑर टेल. एकतर तिथं काय असेल बघा, छापा पडेल किंवा काटा पडेल. एकतर तिथं काय होईल, छापा मिळेल किंवा आपल्याला काटा मिळेल. आपल्याला लिहिता येईल एक देअर विल बी वन पॉसिबिलिटी इज हेड, म्हणजे काटा आपल्याला लिहिता येईल हेड, ऑर द सेकंड पॉसिबिलिटी इज अ टेल. एकतर छापा असेल किंवा एकतर काटा असेल. ह्या दोन शक्यता आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर समजा भारत आणि पाकिस्तानची मॅच असेल तर एक टॉस कोण जिंकेल, एकतर भारत जिंकेल किंवा पाकिस्तान जिंकेल. म्हणजे जर दोन खेळाडू असतील तर आपल्याला काय लक्षात घेता असतं की त्यांची शक्यता आपल्याला दोन सांगता येत असतात. नाण्यांच्या बाबतीत आपल्याला बघता येते की नाण्यांच्या बाबतीत, नाणे म्हणजे आपण कॉइन म्हणतो आपण त्याला, आपण दोन्ही भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला यातनं बरीचशी गोष्टी शिकायला मिळतील. तुमचे काही डाऊट्स असतील तर पण ते पण क्लिअर होतील. आणि जर समजा काही शंका अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्यावेळेस आपण सेकंड सेशन घेणार असतो त्यावेळेस तुमचे पहिले डाऊट क्लिअर करून आपण नवीन पुढचं सेशन घेऊया. जर समजा तुमची काही अडचण असेल तर आपल्याला ते घेता येईल. आपल्याला इथं काही कृती दिलेले आहेत बघा. एक नाणे वर्गातील प्रत्येकाने एकदा फेकून पहा, तुम्हाला काय आढळते. आता इथं आपल्याला वर्ग चालू नसल्यामुळे आपल्याला हे ऍक्टिव्हिटी घेता येणार. पण ज्यावेळेस तुमचा वर्ग असेल आणि समजा 40 विद्यार्थी असेल, आपण समजा असं म्हणतोय, सपोज आता इथे घेतोय छापा आणि काटा म्हणजे हेड अँड टेल. तर विद्यार्थी संख्या जर समजा 20 विद्यार्थी असतील, 30 विद्यार्थी असतील, 40 विद्यार्थी असतील, तर त्यातल्या काही जणांचा छापा पडेल पहिल्यांदा, काही जणांचा काटा पडेल. तर ही संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. त्यानंतर कृती दुसरी आहे बघा. आता प्रत्येकाने 2 नाणे फेकून पहा. आता एक नाणे फेकल्यानंतर मिळणारी शक्यता आपल्याला दिसते. 2 नाणे जर फेकले तर काय होईल बघा, 2 वेळेस छापा पडणारे विद्यार्थी. म्हणजे आता इथं जे संभाव्यता लिहायच्यात बघा, त्या कसं लिहायचं, 2 वेळेस छापा पडणारे विद्यार्थी इथं लिहायचे. समजा वर्गात 40 विद्यार्थी आहेत तर 2 वेळेस छापा, म्हणजे पहिल्यांदा पण छापा पडतोय, दुसऱ्यांदा पण छापा पडतोय. असे काही विद्यार्थी असतील, पहिल्यांदा छापा नंतर काटा पडणारे काही विद्यार्थी असतील, पहिल्यांदा काटा पडलेला असेल त्यांना आणि नंतर छापा मिळेल आणि 2 वेळेस काटा मिळेल, असे पण काही विद्यार्थी असतील. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांची संख्या लिहायची, ती पण टोटल काय येणार आहे आपल्याला बघा, 40ची येईल. जर समजा 40 विद्यार्थी त्या वर्गात असतील तर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दीज आर द पॉसिबिलिटीज. त्यानंतर आपल्याला डाय बघायचा आहे बघा. ह्या डाय बघत असताना काय माहिती आहे, तुमच्या जवळ असणारा फासा म्हणजे आपण सापशिडीमध्ये जो खेळत असतो, सापशिडी खेळत असताना जो ठोकळा असतो त्या ठोकळ्याला आपण फासा म्हणत असतो, त्याला आपण डाय म्हणत असतो. सापशिडी प्रत्येक विद्यार्थ्याने खेळलेली असेल बघा. सापशिडी खेळत असताना आपण ठोकळा असा गोल फिरवतो आणि तो काय करतो, टाकतो, आणि मग जे पृष्ठभागावर मिळणारी संख्या असते तेवढी घरं आपली सोंगटी पुढे जात असते. आणि मग जर शिडी लागली तर आपण ते शिडीवरनं चढत जातो, आणि जर सापाचं मुंडकं असेल, तोंड असेल, तर त्या तोंडातून आपली सोंगटी जी आहे ती माघारी येत असते. म्हणजे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असेल की हा
ठोकळा काय असतो, त्या ठोकळ्याचा साधारणतः आपल्याला आकार सुद्धा सगळ्यांना माहित आहे बघा. आपण आकार पण काढूया. आपल्याला कसा आकार असतो, साधारणतः हा क्युबिक आकार असतो. आपल्याला हा लक्षात घेता येईल की हा क्युबिक आकार आहे. आणि मग आपण जर इथं जोडलं तर आपल्याला काय लक्षात घेता येईल, हा ठोकळा तयार होईल. ह्याला आपण फासा असं म्हणलेलं आहे बघा. आपल्याला हा भाग लक्षात घ्यायचा आहे की हा फासा आहे. आपण त्याला मराठीतनं जो मुख्य शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो, फासा म्हणतो बघा. आपण काही शब्द असे असतात की आपल्याला ते लक्षात येत नाही, त्यावेळेस आपण ते समजून घेतो. जर इंग्रजीतून हा शब्द आपल्याला वापरायचा असेल तर ह्याला आपण डाय असं म्हणलेलं असतं, त्याला आपण फासा असं म्हणतो बघा. इथं डाय लिहिलेला आहे, DIE, डाय. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे फासा. नाऊ थ्रोन अ डाय. समजा आपण एक फासा टाकला. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अप्पर फेज. आता अप्पर फेजची जी पॉसिबिलिटी आहे तो भाग विचारात घ्यायचा बघा. आपण आता कसं सांगितलं, जर आपण सापशिडीचा खेळ खेळत असू तर आपण फासा टाकल्यानंतर आपण लगेच लक्षात घेता येते वरचा काय आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर सापशिडी नसेल तर आपण लुडो किंग किंवा लुडो हा गेम खेळत असतो. आणि लुडो मध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येतं बघा, हाच पद्धतीचा फासा असतो. आणि आपल्याला काय माहिती आहे की लुडो मध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस फासा टाकत असतो त्यावेळेस फासा टाकल्यानंतर आपल्याला काय लक्षात घेता येते की मग एक पडलं तर आपली सोंगटी एक घर पुढे पळते, दोन पडलं तर दोन घर पुढे पळते. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला तो जो फासा आहे तो काय करत असतो, आपण फक्त अप्पर फेज म्हणजे वरच्या पृष्ठभागावरची जी संख्या आहे तीच फक्त आपण इथे ग्राह्य धरलेली असते. तसं याला आपण इंग्रजीमधून काय म्हणणार आहे बघा, डाय म्हणणार आहे. लुडो मध्ये वापरतो तो पण डायचा आहे. तुम्ही सापशिडीमध्ये वापरत असाल तो सुद्धा डायचा आहे. म्हणजे आपण त्याला मराठीतनं फासा असं म्हणलेलं असतं. वरच्या पृष्ठभागावर टिंबे येण्याच्या कोणकोणत्या शक्यता आहेत. टिंबे किंवा आपण जे काही नंबर्स म्हणतो ते आपापल्या सोयीनुसार आपण समजून घेऊया. म्हणजे सापशिडी मधला ठोकळा आहे किंवा लुडो मधला पण जो फासा आहे, आपण क्लिक केले की काय होतं, ते लुडो गेम मध्ये आपण बघितलेलं आहे की ते काही अंक समोर येतात आणि मग तेवढीच घर आपली सोंगटी जात असते. आपण त्या सोंगटीला टच केले की तेवढी सोंगटी पुढे पडते. किंवा जर 6 जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपली सोंगटी आपले जे घर आहे त्या घराच्या बाहेर निघत नाही. म्हणजे फिनिश गेम आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर साधारणतः तो जो ठोकळा आहे त्याला आपण डाय म्हणलेला आहे, तो जो ठोकळा आहे त्याला आपण फासा म्हणलेला आहे. आपल्याला लक्षात घेता यावं की फासा आपण कशाला म्हणतो, डाय कशाला म्हणतो. नाऊ थ्रो डाय वन्स, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग द डॉट्स ऑन द अपर फेस. आणि आपल्याला इथं काय करायचं असतं की एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज काय असेल त्यावेळेस आपल्याला सांगता येईल. तुम्हाला एमपीएससी साठी एक महत्वाचा प्रश्न जे आहे संबंध आहे तो फाशाचा तुम्हाला फक्त सांगतो मी, आपल्याला विषय निघाला म्हणून. तर हे जे दोन फाशे आहेत, म्हणजे जर समजा पुढे फाश्यावर 6 टिपके असतील तर त्याच्या मागे बरोबर एक टिपका असेल. म्हणजे पुढच्या आणि मागच्या टिपक्यांची जी बेरीज असते ना ती 7 असते. हे आपल्याला 10वीला नाही समजून घ्या, पण हा एमपीएससी ला प्रश्न विचारलेला असतो. असे आपल्याला 3 ग्रुप पडलेले असतात. म्हणजे 2 आणि 2 हा बरोबर 5च्या मागे असेल आणि 3 हा बरोबर 4च्या मागे असेल. साधारणतः फासा आपला असा तयार केलेला असतो, 1च्या मागे 6 असतो. म्हणजे 1 जर खाली जमिनीवर असेल तर 6 वर दिसेल, 2 जमिनीवर असेल तर 5 वर दिसेल, 3 जमिनीवर असेल तर 4 वर दिसेल. हा एमपीएससी मधला प्रश्न आहे. म्हणजे पुढचा आणि मागचं जे किंमत आहे त्या किमतीची बेरीज 7 असते. स्कॉलरशिप असेल, बुद्धिमत्ता असेल आपल्याला सहज फाशाचा विषय निघाला, मग आपण त्या फाशा संदर्भात सांगत आहोत की जे आपल्याला एमपीएससी साठी पण उपयुक्त असणार. ह्या दोघांची बेरीज ही नेहमी 7 असते. म्हणजे पुढचा आणि मागचा, वरचा किंवा खालचा, आणि साईडचा आणि साईडचा. म्हणजे जे अपोजिट फेसेस येणार आहेत, अपोजिट जे पृष्ठभाग येणार आहेत त्या दोघांची बेरीज 7 असते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा. हे कशासाठी सांगतोय आपण, ज्यावेळेस तर तुम्ही भविष्यात एमपीएससी ची परीक्षा देणार असाल त्यावेळेस तिथं तुम्हाला ह्याच्यावरून प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय हे समजून घ्यायचं. रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपल्याला यादृच्छिक प्रयोग म्हणजे पण माहित असले पाहिजे. म्हणजे आपल्याला रॅन्डम हा भाग माहित आहे, शफल हा भाग माहित आहे. आपल्याला जर समजा आपण गाणी दररोज ऐकत असतो टेपवरती किंवा रेकॉर्डिंग वरती किंवा मोबाईलवरती, काही जणांना गाणी ऐकण्याचा छंद असतो, ते गाणी ऐकत असतात. मग काय होतं, एखादं कॅसेट जर असेल आणि आपण जर ते कॅसेट टाकलं तर पहिल्या जे गाणं लागतं, दुसऱ्या वेळेस पण तेच गाणं लागतं, तिसऱ्या वेळेस पण तेच गाणं लागतं. आपल्याला काय माहिती आहे बघा, आपल्याकडे सीडी प्लेअर वगैरे भरपूर असतात. आणि मग एखाद्या सीडी प्लेअर मध्ये, सीडी मध्ये किती गाणी बसतात, MP3 मधली जर म्हणलं तर 300, 200, 400 अशी आपली जेवढी कॅपॅसिटी असते तशी मिळते. आणि जर समजा प्रत्येकच वेळेस पहिल्यापासून गाणं लागायला लागलं, पहिल्या नंबरचं गाणं, दुसऱ्या नंबरचं गाणं, तिसऱ्या नंबरचं गाणं, आणि मग आपण प्रत्येक वेळेस 30 गाणी ऐकायला मिळतात. मग आपण कधी कधी त्याला कमांड काय दिलेली असते बघा, शफल किंवा रॅन्डम. शफल किंवा रॅन्डम असं आपल्या रिमोटवरचं एक बटन असतं बघा. आपण जर ते शफल किंवा रॅन्डम असं जर बटन दाबलं तर काय होतं बघा, जर समजा पहिल्यांदा 1 नंबरचं गाणं लागलं तर पुन्हा 110 नंबरचं गाणं लागू शकतं किंवा 55 नंबरचं गाणं लागू शकतं. म्हणजे कुठलंही गाणं लागत असतं त्याला आपण काय म्हणतो, शफल म्हणतो. आपल्या जर मोबाईलमध्ये, तुमच्याकडे मोबाईल आता फोन आहे तर सगळ्यांकडे, जर शफल बघायचं असेल तर तुम्हाला असं अशा पद्धतीचं चिन्ह दिलेलं असतं. जर तुम्ही त्याला क्लिक केलं शफल तर आपल्याला काय होतं की हे ओळीनं नाही, रॅन्डम आहे. ज्यावेळेस एखादी इन सिक्वेन्स
आणि इन रॅन्डम असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की रॅन्डम म्हणजे काय, रॅन्डम म्हणजे काय आणि यादृच्छिक म्हणजे काय. त्याला मराठीतनं शब्द काय, यादृच्छिक आहे. म्हणजे कसे यादृच्छिक प्रयोग, आपण यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणलेला आहे बघा. यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, एखादी बॅग आहे आणि त्या बॅग मधून आपल्याला एखादी वस्तू काढायची, एखादं नाणं फेकायचं, मग त्यातनं काय पडेल तर जे सिक्वेन्स न असणार नाही ह्याला आपण काय म्हणलेलं असतं, यादृच्छिक म्हणलेलं असतं. रॅन्डम म्हणजे काय, जे क्रमाने येणार नाही. रॅन्डम म्हणजे दिस इज नॉट इन अ सिरियल देन दॅट विल बी द रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणलेलं आहे. आपल्याला इथं जे पुस्तकात दिलेलं आहे ना थोडंसं आपण वाचून घेण्याचा प्रयत्न करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे जे काही शब्द आहेत ना हे शब्द पण आपल्याला तेवढेच महत्त्वाचे असतात. जर समजा हे शब्द आपल्याला नाहीत लक्षात आले ना तर आपल्याला प्रश्न समजत नाहीत आणि प्रश्न नाही समजले तर आपल्याला ते सोडवायचं लक्षात येत नाही. म्हणून ह्या इंट्रोडक्शन मध्ये जो भाग आहे, आपण पहिला मुद्दा जो काय बघितलेला होता बघा, इंट्रोडक्शन पाहिजे होतं, आपल्याला समजून घ्यायचं होतं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी, व्हॉट इज संभाव्यता म्हणजे काय, हा भाग आपण समजून घेऊया. मग या संभाव्यतेमध्ये आपण काय बघत असतो, यादृच्छिक प्रयोग बघत असतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट बघत असतो. ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहित असतात पण त्यापैकी कोणत्याही फलिताबाबत निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. आपल्याला साधारणतः यादृच्छिक प्रयोगाची आपल्याला इथं डेफिनेशन करून घेता येईल बघा. आपण इंग्रजीमध्ये पण बघूया. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल रिझल्ट्स आर नोन. आपल्याला माहित असतं की जर आपण नाणं फेकलं तर एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल. आपल्याला माहित आहे की काय रिझल्ट येणार आहे, एकतर छापा पडणार आहे किंवा काटा पडणार आहे. समजा आपण एखादा फासा टाकला तर काय माहित असतं, एकतर पृष्ठभागावर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल, हे माहित असतं आपल्याला. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन. आपल्याला हे पॉसिबल म्हणजे येणारे रिझल्ट माहित असतात, पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स, बट none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. आता इक्वल प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी काय असेल, म्हणजे 6 पडायची सुद्धा शक्यता, म्हणजे 6 पडू शकतं, 5 पडू शकतं, 6 पैकी कुठलाही एक अंक पडू शकतो. म्हणजे 1 2 3 4 हे जे फाश्यावरचे 4 5 6 हे जे फाश्यावरचे अंक आहेत त्यापैकी कुठलाही एक अंक पडणार आहे, पण कुठला पडेल प्रत्येकाची शक्यता समान असते. 1 पण पडू शकेल, 2 पण पडू शकेल, 3 पण पडू शकेल, 4 पण, 5 पण आणि 6 पण. देन दॅट विल बी कॉल्ड द रॅन्डम एक्सपेरिमेंट. जसं आपण जर MP3 मध्ये गाणे लावायचे असेल आणि आपण जर शफल असं टाकलं तर प्रत्येक वेळेस प्रत्येक गाण्याची शक्यता सारखी आहे. कुठलं पण गाणं कधीही लागू शकेल, आपण असं म्हणू शकत नाही, पण ते एक गाणं एकदा लागेल आपल्याला असं माहित असतं. आपण जर मोबाईल मध्ये बघितलं असेल MP3 लावत असताना तर रिपीट एक ऑप्शन असतं, शफल एक असतं किंवा रॅन्डम तिथे लिहिलेलं असतं. तुम्ही जर त्यापैकी एक ऑप्शन निवडला, रिपीट लावलं तर तेच गाणं पुन्हा पुन्हा लागेल. आणि रॅन्डम जर एक्सपेरिमेंट लागला तर रॅन्डम जर असं आपण निवडलं तर त्यावेळेस मात्र जी गाणी आहेत ती कशी लागतात, कोणतंही गाणं लागतं, दॅट विल बी द रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणत असतो, यादृच्छिक प्रयोग असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन, थ्रोइंग अ डाय, picking a card from the set of the cards bearing the numbers from 1 to 50, picking a card from a pack of the shuffled playing cards etc. तर साधारणतः आपल्याला हा भाग इथं लक्षात घेता येईल की हे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते हे एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला हा भाग समजून घेता येईल. मराठी माध्यमातून पण समजून घेऊया बघा. उदाहरणार्थ काय बघा, नाणे फेकणे. नाणे फेकण्यामध्ये सुद्धा काय आपल्याला 2 शक्यता माहित आहे. एक जर नाणं फेकलं तर एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल, पण छापा पडायची पण तेवढी शक्यता आहे आणि काटा पडायची पण तेवढी शक्यता आहे. देअर आर द 50-50% चान्सेस. फासा फेकण्यात तिथं काय लक्षात घेता येईल बघा, तिथं पण कोणताही एक अंक पडू शकतो किंवा 1 ते 50 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढलेलं असेल, 1 2 3 4 5 असं 50 लिहिले तर कुठलंही कार्ड हाताला लागू शकतं. खेळातील पत्त्यांच्या म्हणजे जो पत्त्यांचा खेळ आहे ती जर योग्य रीतीने पिसलेला असेल, पत्त्यामधून एक पत्ता काढणे इत्यादी. 52 पत्त्याच्या कॅटमधून जर आपल्याला एक पत्ता काढायचा असेल तर आपल्याला कोणताही एक पत्ता निघू शकतो. तर ह्या ज्या शक्यता आहेत आणि आपण जे इथं काय म्हणलेलं बघा, योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅटमधून, म्हणजे इथं पत्ते जे आहेत ते ओळीनं लावायचे नाहीत, योग्य रीतीने पिसायचे, म्हणजे ते न बघता काढायचे थोडक्यात, असं साधारणतः आहे. किंवा 1 ते 50 लिहिलेल्या कार्डाच्या संख्येतून एक कार्ड काढणे. साधारणतः ह्या गोष्टींना आपण काय म्हणलेलं असतं बघा, यादृच्छिक प्रयोग. हा जो आहे तो यादृच्छिक प्रयोगाचा भाग आहे. आपल्याला हा समजून घेता येईल बघा. हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा भाग आपल्याला समजणं तितकंच महत्वाचं असतं. ठीक आहे, आपण पुढचा भाग बघूया बघा. निष्पत्ती, आउटकम्स. निष्पत्ती म्हणजे आपल्याला काय निष्पन्न होतंय, काय बाहेर येतंय. एक प्रयोग केल्यानंतर आपल्याला जे बाहेर मिळतंय त्याला आपण काय म्हणलेलं असतं बघा, आउटकम्स असं म्हणलेलं असतं. इथं दिसतंय आपल्याला आउटकम्स. रिझल्ट्स
ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम्स. म्हणजे एक नाणे फेकले असता एक तर छापा मिळेल किंवा काटा मिळेल. म्हणजे छापा आणि काटा मिळणे दीज आर द आउटकम्स फॉर अस. म्हणजे छापा आणि काटा मिळत असेल तर तो आपल्यासाठी काय बघा निष्पत्ती आहे, मिळणारी किंमत आहे. म्हणजे एक नाणे फेकणे यादृच्छिक प्रयोगाच्या दोन निष्पत्ती आहेत, एक तर छापा असेल किंवा काटा असेल. इंग्रजी माध्यमातून काय बघता येईल, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन देअर आर ओनली टू आउटकम्स, हेड ऑर अ टेल. इन द सेकंड स्टेटमेंट, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोइंग अ डाय, एक फासा टाकला असता, देअर आर 6 आउटकम्स. तिथे किती आउटकम्स मिळतील आपल्याला जर आपण एक फासा टाकला तर? जर आपण लुडो गेम खेळत असेल तर आपल्याला काय पडू शकतं, 1 पडू शकेल, 2 पडू शकेल, 3 पडू शकेल, 4 पडू शकेल, 5 किंवा 6 पण पडू शकेल, काही पडू शकतं. देअर आर द 6 आउटकम्स अकॉर्डिंग टू द नंबर्स डॉट्स ऑन द 6 फेसेस ऑफ द डाय. एखाद्या फाशावरती किती पृष्ठभाग असतात, 6 पृष्ठभाग असतात. म्हणजे 1 पडेल किंवा 2 पडेल किंवा 3 पडेल किंवा 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल. साधारणतः हा भाग आपल्याला आहे आणि दीज आर द आउटकम्स. त्यांना आपण काय म्हणणार आहे, जे मिळणारे निष्पत्ती आहेत, आपल्याला जी मिळणारी किंमत आहे दॅट विल बी द आउटकम्स. इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग अ कार्ड बिअरिंग द नंबर्स फ्रॉम 1 to 50 देअर आर 50 आउटकम्स. जर 1 ते 50 पर्यंतचे जर कार्ड असतील तर आपल्याला काय लक्षात घेता येईल की ते 1 ते 50 हे त्यांच्या काय असतील, निष्पत्ती असतील. 1 नंबरचं कार्ड, 2 नंबरचं कार्ड असं 50 पर्यंत. आणि 52 पत्त्याच्या कॅट मधून मिळणारे जे पत्ते आहेत, तर आपण थोडेसे पत्त्याच्या बाबतीत पण इंट्रोडक्शन मध्ये समजून घेऊया बघा, म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही. योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढणे हा यादृच्छिक प्रयोगात 52 पत्ते असतात. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, जो कॅट आपण म्हणतो, काही जण कॅट म्हणतात, काही जण पत्त्याचा डाव म्हणतात, तर याच्यामध्ये 52 पत्ते असतात. एकूण पत्ते किती आहेत बघा, इथं आपल्याला लक्षात घेता येईल 52 पत्ते आहेत. काही मुलं उन्हाळा सुट्टीत वगैरे मनोरंजन म्हणून पण काही खेळणारे असतात. वास्तविक आता ह्या गोष्टी बॅन आहेत, म्हणजे जुगारातला पण प्रकार आहे हा. त्यामुळे हा शक्यतो विद्यार्थ्यांनी हा भाग नसला पाहिजे त्यांच्याकडे, किंवा ह्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल, तुम्ही काय हरकत नाही. फक्त आपल्याला एक सिलेबसला आहे म्हणून आपण फक्त समजून घेऊया. आपल्याला ह्याच्यावरती उदाहरण येत असतात 3 मार्काचे, 4 मार्काचे, त्यामुळे आपण समजून घेऊया बघा की आपल्याला साधारणतः इथं काय दिलेलं आहे. साधारणतः आपल्याला काय माहित असतात की एकूण पत्त्याचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये 52 पत्ते असतात. त्यामधले 26 पत्ते हे लाल असतात, लाल रंगाचे असतात, आणि 26 पत्ते हे काळ्या रंगाचे असतात. 26 पत्ते हे लाल रंगाचे असतात आणि 26 पत्ते हे काळ्या रंगाचे असतात. त्यामध्ये बघा प्रत्येक प्रकारचे 13 पानं असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे 13 लाल आहेत त्यातले 2 प्रकार पडले. एक पडलाय बदामचा पत्ता आणि एक आहे चौकटचा पत्ता. म्हणजे बदामचा पत्ता पण लाल रंगाचा असतो, चौकटचा पत्ता पण लाल रंगाचा असतो. असे आपल्याला 13 बदामचे, 13 चौकटचे, असे एकूण 26 पाने झाली लाल पाने. तशीच काळी पाने पण आपल्याला बघता येतील. 26 पत्ते हे काळे पत्ते आहेत. त्यातले 13 पत्ते कसे आहेत बघा, किलावरचे म्हणतो आपण त्याला. हे काय पत्त्याचा प्रकार कुठला आहे, किलावर किंवा किलवर असा आपला शब्द तिथे वापरलेला असतो. हे जे चित्र आहे ते कशाचं आहे, किलवरचं चित्र आहे, आपल्याला लक्षात घेता येईल. आणि 13 पत्ते इस्पिकचे असतात. हा जो हे जे चित्र आहे हे चित्र कशाचं आहे बघा, इस्पिकचं आहे. आपल्याला लक्षात घेता येईल बघा, हे इस्पिकचं आहे. साधारणतः 13 जी पानं आहेत ती किलावरची 13 पानं आहेत आणि 13 पानं कशी आहेत ती इस्पिकची पानं आहेत. म्हणजे साधारणतः आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातून सुद्धा आपण त्याची माहिती करून घेतलं पाहिजे, प्रकाराचे नावाचे प्रकार. त्याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला समजून घेता आला पाहिजे. देअर आर द 52 कार्ड्स, एकूण 52 पत्ते आहेत. 26 कार्ड्स आर रेड, 26 जे पत्ते आहेत ते लाल असतात आणि 26 कार्ड्स आर ब्लॅक कार्ड. आता त्याच्यामध्ये जे हर्ट कार्ड आहेत ना बघा, हर्ट म्हणजे आपण काय म्हणतो बदाम, हर्टचे 13 कार्ड असतात. म्हणजे सगळ्याचे 13 आहेत बघा. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52. म्हणजे प्रत्येकाचा 13 मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. बदामची पानं किती आहेत, 13 आहेत. डायमंडची पानं किती आहेत, 13 आहेत. किलावरची पानं आपण त्याला क्लब कार्ड म्हणतो. किलावर म्हणजे काय, क्लब कार्ड. कसे लक्षात ठेवणार, किलावर, क्लब, CC दोन्हीवरून आपल्याला लक्षात घेता येईल. किलावर, क्लब. इस्पिक, स्पेड. इस्पिकला काय लक्षात ठेवायचं, स्पेड कार्ड. इस्पिक म्हणजे काय, स्पेड कार्ड. हे आपण लक्षात ठेवायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला कन्फ्युजन होतं की इस्पिक आणि किलावर मध्ये मग नेमकं काय, कारण हार्ट सगळ्यांच्या लक्षात राहतं. हार्ट शब्द जेवढा अवघड नाही, डायमंड शब्द पण अवघड नाही, कारण तो रोजच्या वापरातला शब्द आहे. हार्ट शब्द वापरतो आपण नियमित, डायमंड शब्द वापरतो. त्यामुळे हे 2 शब्द ठीक आहेत आपल्याला लक्षात ठेवायला. पण इथं क्लब कार्ड आणि स्पेड कार्ड हे 2 कार्डची नावं जी आहेत ना ते आपल्याला लक्षात ठेवता येत नाहीत किंवा लक्षात राहत नाहीत. त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवायचं किलावर, क्लब, CC आणि इस्पिक, स्पद असा शब्द जो उच्चार आहे ना, स्पेड असा लक्षात ठेवायचा आपण. दिस इज द स्पेड कार्ड. 13 स्पेड कार्ड, 13 क्लब कार्ड. म्हणजे टोटल किती झाले बघा, 52. 26 + 26 इज इक्वल टू
56. आता ह्या कार्ड मध्ये पण काय असतं बघा, आपण समजून घेऊया. इथं दिलेलं काय दिलं आपल्याला, एक्का दिलेला आहे. एक्का, ॲश ऑफ स्पेड इस्पिकचा एक्का. ठीक आहे, आपल्याला मराठीतनं पण समजून घेता येईल बघा. त्याला काय म्हणतो आपण, इस्पिकचा एक्का. आपल्याला सांगता येईल की ह्याला इस्पिकचा एक्का. त्यानंतर बदाम एक्का, इथं बदामचं चिन्ह दिलेलं आहे एक्का आहे. किलावर एक्का, चौकट एक्का. तर साधारणतः आपल्याला हे लक्षात घेता येईल. आपण इथं एस ऑफ द स्पेड, एस ऑफ द हार्ट, एस ऑफ द क्लब अँड एस ऑफ द डायमंड. साधारणतः आपल्याला हे हा भाग इथं लक्षात घेता येईल. आता इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं बघा, आपल्याला प्रश्न आता हे समजून काय घेतलं आपण, तर एक्का हे चित्रयुक्त पत्ता नाही. दिस इज नॉट फेस कार्ड. आपल्याला हे समजून घ्यायचं, ह्याच्यावर कोणतंही चित्र नाही. दिस इज नॉट अ फेस कार्ड. आपल्याला प्रश्न फेस कार्ड वरती येत असतो. मग फेस कार्ड कुठले आहेत बघा, आपल्याला फेस कार्ड पण समजून घेता येतील ज्याच्यावर चित्र असतं. आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित असेल, तरी पण आपण एकदा समजून घेऊया. पत्त्याच्या कॅटमध्ये चौकट, बदाम, किल्वर व इस्पिक असे 4 संच असतात. प्रत्येक संचात राजा, राणी, गुलाम. आता हे काय केलं बघा, उलट्या क्रमाने लिहिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याला किंग म्हणतो, राजा के अक्षराने दाखवलेला असतो. त्यानंतर क्वीन, क्यू अक्षराने दाखवलेली असते क्वीन. त्यानंतर गुलाम, जे हे अक्षराने दाखवलेला असतो. आणि मग पुन्हा आपण त्याला 10, मग त्याला कोण दाहिला म्हणतं, कोण नाहील्या म्हणतं. ज्या ज्या पद्धतीनं लोक वापरतात शब्द, तो काय आपला विषय जास्त नाही. फक्त आपल्याला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 इथपर्यंत. आणि एक्का, एक वापरत नाही आता इथे शब्द. आपण एकच्या ऐवजी आपण काय वापरलेलं, एक्का. इथं दिलेले आहेत बघा एक्काची पानं. हे इस्पिक एक्का आहे, बदाम एक्का आहे, किल्वर एक्का आहे, चौकट एक्का आहे. तर हे पान आपल्याला दिलेले आहेत. अशी एकूण किती पानं झाली बघा. हे एक्का, दुरी, तिरी, चौकट, पंजा असं शब्द वापरतात. सायल्या, सतल्या, आटल्या, नाहील्या, दहिल्या असे शब्द पण वापरतात. पण आपण काय लक्षात ठेवायचं, एक्का, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गुलाम, राणी, राजा. तर साधारणतः हे 13 हे प्रत्येकात आहेत. बदामची ही सगळी पानं असणार, चौकटची ही सगळी पानं असणार, किल्वरची ही सगळी पानं असणार आणि इस्पिकची पण ही सगळी पानं असणार. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे साधारणतः अशा पद्धतीचा कॅट असतो, पत्त्याचा असतो. राजा, राणी आणि गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. राजा, राणी आणि गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. आता इथे दिसतं बघा, राजा, राणी आणि गुलाम म्हणजे ह्यांच्यावरच फक्त चित्र असतं. अदरवाईज बाकीच्या पत्त्यांवरती चित्र नसतं. एक्का हा दिस इज नॉट अ फेस कार्ड. एक्का जरी असेल तर तो फेस कार्ड नाही. आपण हे लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला ज्यावेळेस फाइंड आउट द फेस कार्ड असा प्रश्न असतो त्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं की एक्का इज नॉट ॲस इज नॉट अ फेस कार्ड. एक्का हा चित्रयुक्त पत्ता नाही, त्याला वगळून आपल्याला मोजावं लागतं. प्रत्येक कॅटमध्ये राजाचे चित्राचे 4, मग किती असतात बघा राजे, 4 राजे असतात. कसे 4 राजे होतील बघा, बदाम राजा, चौकट राजा, किल्वर राजा आणि इस्पिक राजा. म्हणजे काय झाले, 4 चित्रयुक्त, 4 राजे, 4 राण्या आणि 4 गुलाम. म्हणजे किती झाले, एकूण 12 चित्रयुक्त पत्ते झाले. एकूण त्या कार्डमध्ये किती पत्ते असतात, चित्रयुक्त 12 चित्रयुक्त पत्ते असतात. तर साधारणतः आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. एक्का हा चित्रयुक्त पत्ता नाही. जर समजा आपल्याला एका पिसलेल्या पत्त्यामधून एक चित्रयुक्त पत्ता काढायचा आहे, तर मग आपल्याला त्याची जी प्रोबॅबिलिटी असते, तर त्यावेळेस 12 मधून 1 अशी आपल्याला प्रोबॅबिलिटी लिहावी लागते. म्हणून आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे, चित्रयुक्त पत्ता कुठला आहे, कुठला पत्ता चित्रयुक्त नाही. तसंच कुठला बदामचे किती आहेत, चौकटचे किती आहेत, किलावरचे किती आहेत आणि इस्पिकचे किती आहेत. ज्यावेळेस आपल्याला एखादी अट सांगितली जाते त्यावेळेस आपल्याला ती काय करायची असते, चाळणी करायची असते आणि चाळणीमधून आपण ते निवडत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय हरकत नाही. आपल्याला जे पुढचा भाग बघायचा तो आपण लगेच घेऊया. समसंभाव्य निष्पत्ती, इक्वली लाईकली आउटकम्स. आपल्याला समसंभाव्य निष्पत्ती हा भाग बघायचा. इक्वली लाईकली आउटकम्स इफ, जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 1, 2, 3, 4, 5, 6 यांपैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते. म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. तथापि जर फासा असा असेल की विशिष्ट अंकच वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो तर तो फासा असमतोल असतो. अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्यता नसतात. तर साधारणतः हा भाग आपल्याला दिलेला आहे. याच्यावरती आपल्याला साधारणतः आजपर्यंत कधी प्रश्न विचारलेले नाहीत. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला पुढचा भाग लगेच बघता येईल जास्त वेळ न घालवता. दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणत्या निष्पत्ती किंवा हा दिलेला भाग आहे. ठीक आहे, आपण बघूया बघा. सराव संच 5.1. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 बघता येईल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आपण बघूया कसा सोडवता येईल. प्रॅक्टिस सेट 5.1. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी प्रत्येकामध्ये किती शक्यता असतील. पहिला क्वेश्चन आहे बघा. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स
in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्डलाईफ सँच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. तर साधारणतः हा प्रश्न काय विचारलाय बघा. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि वृंदावन. तर याची किती शक्यता आहे तर आपल्याला ते सांगायचे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे बघा. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुमच्यासाठी 15 सेकंदाचा वेळ आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघता येईल बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 शक्यता असू शकतात. ती अजिंठाला जाऊ शकेल, महाबळेश्वरला जाऊ शकेल आणि लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन ह्या ठिकाणी जाऊ शकेल. म्हणजे इथं 8 शक्यता बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे बघा 8 असं. तर काही हरकत नाही, आपल्याला ते सगळ्यांच्या लक्षात घेता येईल, लिहिता येईल. त्यानंतर एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता आठवड्यातील वारांची संख्या किती असते आपल्याला माहित आहे. आणि मग ह्याची आउटकम्स किंवा संभाव्यता काय असेल, आउटकम्स काय असतील किंवा आपण काय म्हणलेलं शक्यता किती असतील, तर आउटकम्स किती असतील ते आपल्याला सांगायचं आहे. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आठवड्याचे 7 वार असतात, तर आपल्याला 7 आउटकम्स मिळतील. म्हणून ह्याची जी पॉसिबिलिटी आहे ती 7 अशी येईल. त्यानंतर सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 पत्त्यामधून एक पत्ता काढायचा आहे. तर त्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता काय असेल 52 अशी शक्यता असेल. आणि शेवटचं उदाहरण आहे, तुम्ही उत्तर सांगा अशी अपेक्षा आहे. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटर्न ऑन इच कार्ड. सिलेक्ट 1 कार्ड रॅन्डमली. 10 ते 20 असे अंक लिहिलेले किती कार्ड होतील बघा. 11 कार्ड होतात. तर ह्याची संभाव्यता काय असेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला 11 हे उत्तर तिथं सांगता येईल. 10 पण आपल्याला काउंट करावं लागेल आणि 11 ते 20 असं लिहावं लागेल. म्हणून 11 हे आपल्याला सांगता येईल. तर सिलेक्ट 1 कार्ड अगेन. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासामध्ये अभ्यास 4.1 हा घटक अभ्यासलेला आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन जो भाग बघितलेला आहे तो आपण थोडंसं रिवाइज करूया बघा. आपल्या आजच्या तासामध्ये आपण काय बघितलं की इंट्रोडक्शन, संभाव्यतेची ओळख. यामध्ये आपण काय बघितलेलं आहे बघा. कृतीयुक्त यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, त्यानंतर निष्पत्ती म्हणजे काय, आणि आपल्याला एक पत्त्याची थोडीशी माहिती घेतलेली आहे कॅटची, आणि संभाव्य निष्पत्ती इक्वल आणि 5.1 मधले काही प्रश्न बघितलेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या तासाला पुढचा भाग अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 5.2 हा भाग आपण घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं पण इंट्रोडक्शन आणि त्याच्यावरची जी काही उदाहरणं आहेत आपल्याला दिलेली ती उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला, आपल्याला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना, आणि जर आपण चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.